ते काय सगळी लेफ्ट बाजू सगळी झाली ना ते. वरचं सगळं गेलं ना. ठीक आहे, काच गेली सगळी ते ह्याच्यावर. हे दोन्ही पण काचा गेले खिडकीच्या. अरे आराम से भाई. एक कळत नाही हे आपल्यासोबतच का होते किंवा का झालं बेसिकली. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आता की आपल्या गाडीचं किती डॅमेज झालं आहे. बेसिकली आपल्या सोसायटीच्या जवळ ही जी भिंत आहे ती कोसळली गाडीवरती. आपल्या गाडीवरती आणि आपल्या मागे जी गाडी दिसते त्याच्यावरती पूर्ण ही भिंत अख्खी पडली आणि त्याच्यामुळे नुकसान तर झालंच गाडीचं. हे बघा वरती पडलेत पूर्ण विटा वगैरे. साईडला पण हे झालं आपल्याला साईड इम्पॅक्ट आणि वरती टॉप इम्पॅक्ट झालं आहे. काचा वगैरे तर काय फुटल्या नाहीत लकीली. एक बरं आहे. हे बघा कसं वरती चढून काढावं लागते कारण भरपूर वजनदार येते. वरचा टप दबला येतो आणि बाकीचे पण डॅमेजेस आहेत. लाईट वगैरे टेल लाईट कुठले आता लेफ्ट साईडचे डोअर पॅनल वगैरे सगळे डॅमेज झालेत. तर बेसिकली दुपारचा टाईम होता 3-3:30ची वेळ आणि अचानकच मोठा आवाज आला आणि आवाज कशाचा आला म्हणून बघायला आलं. आपली गाडी पण ॲक्च्युली वाजली. सेन्सर आहेत काय थोडा आवाज आला की वाजते. मग बघितलं तर मला वाटलं काहीतरी कन्स्ट्रक्शन चाललं आहे त्या साईडला तर तिथं काहीतरी पडलं असेल. पण नंतर बघितलं तर वरतून गाडीवरतीच आपल्या सगळे दगड भिंत पडलेली दिसली. तसाच धावत पळत खाली आलो बघण्यासाठी. ते बघून काय करावं आणि काय हे सुचतच नव्हतं. आणि मागची गाडी ज्यांची डॅमेज झाली त्या काकांना आपण फोन केला. म्हटलं तुमच्या गाडीवर भिंत पडली या खाली म्हणून. ते पण आले आणि मग बरेच लोक जमा झाले. आवाज ऐकून बरेच लोक जमा झाले आणि मग हे सगळे काढता येतं. आता हे इन्शुरन्समध्ये क्लेम करावं लागणार आहे काम जे काही गाडीचं आहे. आणि ज्यांची भिंत आपल्या गाडीवरती पडली ते पण सहकार्य करतो म्हटले. जे काही डॅमेज झाले तो काही खर्च येईल तो आपण करू म्हणले. ते एकंदरीत बरं आहे. आता बघूया किती काय खर्च येईल काय नाही ते इन्शुरन्सला टाकल्यानंतरच कळेल. ही जी घटना घडली ती सोमवारी 28 एप्रिलला झाली आणि आपल्याला 1 तारखेला गावाला निघायचं होतं. बेसिकली 1 तारखेपासून मी सुट्टीवर होतो. गावी जायचं होतं. गावी जायच्या आधी पंढरपूर वगैरे असं देवदेव करत जायचा प्लॅन होता. पण आता ही घटना घडल्यामुळं आता ते सगळंच बंबलं. पूर्ण प्लॅनच विस्कटला. काही जाताच येणार नाही आता. त्यामुळं खूप वाईट वाटते आणि म्हणजे सगळा प्लॅन फिस्कटला आहे त्यामुळं नाराज आहे. कदाचित आता प्लॅन सगळा कॅन्सल करावा लागेल किंवा पोस्टपोन करावं लागेल जाण्यासाठी गावाकडे. बघू आता कसं होतं काय होतं किंवा बसने जावं लागेल की काय आहे ते वेळेनुसार करावं लागेल गोष्टी बघून. आता क्लेमला टाकल्यानंतर कळेल की अंदाजे किती दिवस लागेल काय त्या हिशोबाने ठरवावं लागेल काय ते पुढचं प्रोसेस. आणि बघा ना ही भिंत जे काय पडली ते किती वजनदार आहे. 2 माणसं आहेत त्यांना पण ढकलायला किंवा काढायला त्रास होतो आहे. बघा इम्पॅक्ट किती झाला असेल. आता आपण गाडी काढून पुढे लावली. एक ट्रॅजेडी झाली आहे बघा. गाडीवरती भिंत पडली. इकडची ही भिंत आहे. ही सगळी भिंत इथे गाडी लावली. ती भिंत पडली गाडीवर. ॲक्च्युली आपली गाडी डॅमेज झाली. हे बघा वरतून सगळं याच्यात पडलं होतं ते दबले सगळं. हे दबले. काच फुटली आहे. मागची इकडची काच फुटली आहे. हे खाली गेले दबले. इथे स्क्रॅचेस आहेत. हे दबले. हे काही दबले ते दबले. इकडे स्क्रॅचेस पडलेत. हे फुटले. या साईडला पण सगळे स्क्रॅच हे झाले. इथं स्क्रॅच आहे. हे इथं पण सगळं दबले. हे पण होणार रिपेअर. हे काय सगळा दरवाजा हे झालं आहे. आणि हा दरवाजा तर हा उघडतच नाही आहे कारण इथे सगळं डॅमेज झालं आहे. हे डॅमेज झालं आहे. आरसा डॅमेज झाला. हा पूर्ण तुटला आहे.
हा पूर्ण आरसा पटला आहे तिथला आणि हेडलाईट आपण नवीनच टाकली होती, हे परत त्याला स्क्रॅचेस पडलेत. ते पुढचं काम आपण बंपरचं मागेच केलं होतं, कुत्र्याने जेव्हा धडक दिली होती. बंपरला तर काय नाही झालं, पण ह्या साईडला काय नाही झालं. इकडची साईड सेफ आहे, कारण इकडं काय नव्हतं. जी भिंत पडली ते त्या साईडनेच पडली, लेफ्ट साईडनी. हे बघा, ही पूर्ण भिंत इथून तिथपर्यंत पडली सगळी भिंत. हे पूर्ण भिंत पडली. त्या गाडीवर पण सगळं पुढं पडलं आहे सगळं, त्याच्यावरती पूर्ण पडलं आहे. आता हे सगळं इन्शुरन्सला द्यावं लागेल, क्लेम करायला. नुकसान झालं, आपल्याला गावाला जायचं होतं, आता सगळंच बोंबललं. इकडं आतमध्ये तर काही डॅमेज नाही, इंजिन मिलाला काही प्रॉब्लेम्स नाही, इकडं नाही काय झालं. जे काही झाले ते सगळं लेफ्ट साईडलाच झाले. ते फक्त बघू, आता इन्शुरन्सला द्यावंच लागणार आहे, गाडी गॅरेजला न्यावंच लागणार आहे. काय होईल काय नाही, किती खर्च होईल कळलं. तर मित्रांनो, सकाळचे वाजलेत बघा, एकदम 8 वाजलेत. आता खाली निघाले, कारण एको इन्शुरन्सवाला आला आहे. आपल्या गाडीचं काल जे डॅमेज झाले भिंत पडल्यामुळे ते सर्वे करायला आलेत. ठीक आहे, बघू आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही समोर ही भिंत पडली काल आपल्या गाडीवरती. इथं होती आपली गाडी आणि तिथे एक गाडी होती. ही पूर्ण अशी अखंड भिंत पूर्ण, आणि गाडीकडे लावली. चला, आला तर इन्शुरन्सवाला. चला, तर गाडी थोडी पलीकडे घ्यावं लागेल. ठीक आहे, हे लेफ्ट साईड आहे ना, भिंत पडली ना, ते पूर्ण दरवाजा वरती टपावरती पण ते पडलं सगळं. कसं काय केलं ते काय माहिती, अचानक भिंत पडली. ते दुसरी एक गाडी होती ती पण डॅमेज झाली, ती गेली कालच. चला, आता हे एकवाले आता इन्स्पेक्शन करतील, बघूया आता. आता हे कुठून येणार तुम्ही? रॉयलवाल्याकडे? नाही, सर्वेला. हां, सर्वेला आता सर्वे करतो. अच्छा, सर्वे करतो. तुम्हाला इथं सोडायचं रॉयल ऑटोमॅटिकला. हां, मी काल जाऊन आलो तिथं. जाऊन आले ना? हां, एक काम करा, सोडून या तिथं थोडा वेळ. हां, चालेल. पॅनल कलर वगैरे जेव्हा करतो ना, कमीत कमी एका पॅनलला, म्हणजे आता पॅनल तर लवकर जरी केले 7 ते 8 तास त्यांना द्यावं लागतं. हो, ते तर झालं. तर ते प्रॉपर आहे, म्हणजे कलरला एक दिवस पकडूनच चालायचं. हां हां, बघा आता हे सगळं म्हणलं ना, तसं पॅनल पूर्ण हे होणार, खोलून डेंटिंग पेंटिंग सगळं होणार. ते बघा, आता सर्वे चालू आहे. हे स्पेशली सर्वेसाठी आले ॲक्वाले, आणि 8 वाजले. 8 ते 10चा स्केड्यूल घेतला होता आपण, बरोबर टायमिंगला 8ला आले. ते सर्वे करतायत. सर्वे झाला की मग ही गाडी आपल्याला डायरेक्ट आपण गॅरेजला सोडू, रॉयल ऑटोमॅटिकला, जिथे आपण नियमित सर्व्हिसिंग वगैरे करतो. तर ब्रॅकेट पण तुटलं आहे ना, हेच ना, हे तुटलं. आणि इकडं पण हे बेंड झाले, फक्त बेसिकली आतमध्ये आले. ते डॅमेज झाले. साईड मिरर तर गेलेलंच आहे, मागच्या टेल लाईट पण गेल्यात, तुटल्यात. आणि वरती ते दबले छत. हेडलाईट ही थोडीशी तुटली, आणि राईट साईडची तर पूर्ण गेली हेडलाईट, फक्त बल्ब राहिलेत. आणि हे खालचं हे बेंड झाले, ह्याच्यावरती दगड पडल्यामुळं. मागच्या डिक्की इथं दबली. गॅरेजला जाऊ आता गाडी घेऊन, रॉयल ऑटोमोटिव्हला. 1,05,594. गाडी तर आणली आता इथं ऑटोमोटिव्हला, इथे जिथं आपण नेहमी सर्व्हिसिंग करतो त्यांचंच ॲक्को बरोबर टायप आहे, तिथं आणली गाडी. चला, तिथं भूपेंदर सर बघतायत गाडी, काय काय डॅमेज झालं एवढं. हे मशीनने असं ओढून ना, फुल करून. चला, आता गाडी तिथं ठेवली, सोडून जाते भूपेंदर सरांच्या भरोश्यावर. आता हेच सगळं बघतात बघा इन्शुरन्सचं. बघू आता काय होतं, किती एस्टिमेट येतं आणि कधीपर्यंत होईल. लवकरात लवकर फक्त द्या आम्हाला. ठीक आहे, 8-10 दिवसात काय असेल चालतंय. येऊ का मग मी? चला, भेटू. चावी त्यालाच आहे का?
चला गाडी तर ठेवली इथं, आता निघूया घरी जाऊया. आता बघतील आता काय जे काय ते करायचं. आणि बघा हे गॅरेज रॉयल ऑटोमॅटिक ऑन द वे, वालेकॉर्डी रोडनं हा रोड येतो, चिंचवडला जातो तो, मेन रोडलाच आहे. आता आपण गाडी तर गॅरेजला जाऊन आलो, शोरूमला नाही गॅरेजला इन्शुरन्स क्लेम करणे. आणि बघा इथे हे भिंत पडली बेसिकली, इकडे काम चालू आहे बिल्डिंगचं आपल्या शेजारची, आणि कॉमन भिंत आहे ही पडली, आणि तिकडची ती भिंत जरा उंच होती ती पडली. आता माहीत नाही कशी पडली, आधी ती पडली का ही पडली का कशामुळे पडली माहीत नाही, पण डॅमेज तर झालं आपल्या गाडीचं. आता डॅमेज झाले, आता ते शेजारचे काकाचे ते बोलले बाबा जे काय असेल ते आपण करू म्हणून, खर्च वगैरे जे काय असेल येईल. बघू आता गाडी तर दिली, आता किती एस्टिमेट येतो त्याच्यावर कळेल की किती खर्च येईल वगैरे, त्याच्यानुसार मग त्यांना सांगावं लागेल की एवढा एस्टिमेट आहे, मग काय मदत होते वगैरे बघू. पण ते असं आहे बाबा आता पडलेलं. आता ही पूर्ण भिंत ते काढून घेणार आहेत मधले, कारण ही तशी डॅमेज भिंत आहे, डेंजरस भिंत आहे, ही पूर्ण काढून घेणार आहेत ते. ही तर सगळ्यात जास्त रिस्की होती भिंत ही वाली, या साईडची ही तरी जरा हाईटला कमी होती, पण ती जास्त उंच होती. बघू आता, चला निघूया आता वरती.